नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। लाडक्या बहिणींचे निकष आता बदलेच्या वाटेवर आहेत। नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश संपादन करून देणाऱ्या लाडकी बहीण योजना ही फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचं दिसून आलं होतं। तर याच कारणाने महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। त्यानुसार पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात आले होते, मात्र त्यात त्यांना 5 हप्ते मिळाले आहेत आणि एकीकडे महिला आता 2100 रुपये कधी येणार याची वाट बघत आहे। पण आता या योजनेमध्ये मोठे बदल होणार आहे। या मोठ्या बदलामध्ये काही महिला अपात्र होणार आहे आणि ज्या अपात्र झालेल्या महिला असणार आहेत त्यांना 6वा हप्ता मिळणार नसून उलट त्यांना पैसे परत करावे लागणार आहे। तर अशा कोणत्या महिला असणार आहेत की त्या अपात्र ठरणार आहेत आणि त्यांना मिळालेले पैसे रिटर्न करावे लागणार आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांपूर्वी या योजनेमध्ये बदल करून 1500 रुपये 2100 रुपये मिळणार असे आश्वासन दिले होते। मात्र आता शासनाने या योजनेमध्ये पूर्ण निकष लागू केले आहे। त्यामुळे अपात्र महिलांना 6वा हप्ता मिळणार नसून लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 1,12,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। त्यातील 1,06,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होत्या त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता आणि अर्ज दाखल केले होते। मात्र आता अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसून असे बोलले जात आहे। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे। राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये 21 वर्ष पूर्ण झालेल्या 2-3 अविवाहित मुलींना अर्ज केला जाणार नाही। यापुढे सदर महिलांना व युवतींना त्याचा लाभ मिळणार नाही। आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितले होते, तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते। आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नोंद आहे अशा महिलांना देखील आता योजनेचा लाभ मिळणार नसून आयकर भरणाऱ्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत 1,500 रुपये लाभ मिळत असलेल्या अशा महिलांना आता यापुढे लाभ मिळणार नाही आणि सर्व अर्जाची आता पडताळणी केली जाणार असून डबल डोअर फ्रीज, वॉशिंग मशीन, स्पोर्ट्स बाईक, 4 चाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ रद्द करण्यात येणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा।